स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उरण पनवेल पदाधिकारी समन्वय बैठक तसंच पदनियुक्ती कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला। या बैठकीत कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याबरोबरच संघटनेला नवसंजीवनी देण्याचा निर्धार एकमुखानं करण्यात आला। याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी आवर्जून उपस्थित राहून पक्षाच्या पुढील रणनीतीबाबत मार्गदर्शन केलं। ते म्हणाले की तेजस डाके आणि रुपेश पाटील यांच्या सहभागामुळे उरण पनवेलमधील पक्ष संघटन अधिकच बळकट झाले। रोजगाराच्या प्रश्नावर दादा, अजित पवार आणि तटकरे साहेबांशी लवकरच चर्चा करून ठोस उपाययोजना करण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं। आज उरण मतदारसंघामध्ये प्रमुख कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती। त्याचं मुख्य कारण म्हणजे ज्या आता हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या निवडणुकीची पूर्वतयारी करण्यासाठी कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना निवडणुकीला सज्ज होण्यासाठी आजची ही बैठक आयोजित केली होती। उरण तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संघटना ही मजबूत आहे आणि येणारी नगर परिषद असेल, येणाऱ्या जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असेल, त्या निवडणुकीला खऱ्या अर्थाने आपण सामोरे जायचं आहे। त्यासाठी कशा पद्धतीने युत्या होतील यासाठी आम्ही आज बसून त्याचं नियोजन केलेलं आहे। पुढच्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीला आम्ही उरण तालुक्यामधून, उरण मतदारसंघामधून अगदी सातत्यपूर्वक निवडणुकीला सामोरे जाणार आहेत आणि या निवडणुकीसाठी आमचे कार्यकर्ते सज्ज आहेत। कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे का आमच्या उरण तालुक्यामध्ये काही विशेष पक्षाला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल आणि अनेक कुठले पक्ष असतील ह्या रोजगारापासून वंचित ठेवलं जातं, त्यासाठी आपण लक्ष टाकावं। त्यांचा निरोप मी आदरणीय दादांच्याकडे, आदरणीय तटकरे साहेबांच्याकडे पोहोचवणार आहे आणि रोजगार मिळवण्यासाठी मी सुद्धा त्यांच्यासोबत असणार आहे आणि आम्ही तो प्रयत्न करणार आहेत। आमची पहिली संघटना तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मजबूत आहेच आणि तेजसजी आणि रुपेशजी आमच्या पक्षात आल्यानंतर ते अधिक बलकट झालेली संघटना आहे आणि आता रोजच आमच्या पक्षामध्ये विविध पक्षामधून कार्यकर्ते प्रवेश करत आहेत। संघटना तर बलकट होतेच आणि आमच्या उरण तालुक्यामध्ये आम्हाला संघटना बलकट करण्यासाठी आमच्या पक्षाचे ध्येय धोरण शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे सगळे कार्यकर्ते सज्ज आहेत। मी आमच्या कार्यकर्त्यांना सर्वांना आपल्या माध्यमातून सांगितलेलंच आहे का येणाऱ्या निवडणुकीला खऱ्या अर्थाने नगर परिषद असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, आपण निवडणुकीची तयारी करावी। आपल्याला जसा पक्षाकडून वरून आदेश येईल त्या आदेशाचं पालन करावं आणि निवडणुकीला सामोरे जावं। राजकारणात योग्य ॲडजस्टमेंट गरजेची असते। संघटित ताकद, एकीचं बळ असणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे। त्यामुळे संघटना एवढी बळकट करा की इतर पक्ष स्वतःहून युती आघाडीचा प्रस्ताव घेऊन तुमच्याकडे येतील, असा मोलाचा कानमंत्र तेजसदादा डाके यांनी कार्यकर्त्यांना देत त्यांचे मनोबल वाढवले। घारेदादा, उरण पनवेल ही जी काय मी समन्वय बैठक आयोजित केली याचं कारण खूप वेगळं आहे। कारण तटकरे साहेबांचा, अजितदादांचा आणि इव्हन सुधाकर घारेदादा तुमचा सुद्धा काम, जरी आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करत होतो तरी सुद्धा ते डोळ्यांनी पाहत होतो। तुमची काम करण्याची पद्धत, रोखठोक निर्णय घेण्याची धमक आम्ही पाहिलेली आहे, ऐकलेली आहेत। कारण अनेक पत्रकार जेव्हा मित्र दोस्त असतात तेव्हा ते आपल्या आजूबाजूच्या शहरात, तालुक्यात काय चाललं याच्या खबर देत असतात। आणि दादा, जरी आम्ही राष्ट्रवादीमध्ये नव्हतो तरी तुमची काम करण्याची पद्धत मी ऐकलेली आहे, पाहिलेली आहे। 100% सांगतोय, पुढच्या येणाऱ्या विधानसभेमध्ये 100% तुम्ही आमदार आहात। आमच्या हृदयात तर तुम्ही आहात एक आमदार म्हणून, परंतु भावी नाही होणारे आमदार तुम्हीच आहात। ही काळ्या दगडावरची व्हाईट रेष आहे। आज इथे आम्ही एकत्र कशासाठी आलोय? कारण आम्ही दादा नव्याने पक्षात आलेलो आहोत आणि नव्याने पक्षात आल्यानंतर जुने कार्यकर्ते असतात त्यांना प्रश्नचिन्ह पडतोय आणि ते साहजिकच आहे, कुठल्याही पक्षात गेल्यावर या गोष्टी घडतात। पण दादा, आम्ही ज्या पक्षात यासाठी आलो की आम्हाला असं वाटतोय की तटकरे साहेब आणि अजितदादा यांचं काम खूप मोठं आहे। ज्या पद्धतीने अजितदादा आणि तटकरे साहेब काम करतात त्या पद्धतीने आमचं उरण वाढत नाहीये। पूर्वी प्रशांतदादा भाऊ जे आहेत ते आमचेच नातेवाईक आहेत, आमचे काका लागतात, परंतु ज्या पद्धतीने त्यांनी लोकांना सामावून घ्यायला पाहिजे होतं कदाचित ते झालेलं नाही। परंतु परीक्षित दादा त्याच्या पलीकडे उलट प्रवाह आहेत। कारण त्यांच्याशी जेव्हा मी भेटलो, त्यांच्याशी जेव्हा मी बोललो तेव्हा लक्षात आलं, समजून गेलं की हा माणूस जरा वेगळा आहे आणि पक्ष वाढीसाठी हा प्रयत्न करणारा माणूस आहे। दादा, आम्हाला अशीच माणसं हवी आहेत, आम्हाला काम करायचं आहे।
दादा पद वगैरे आम्हाला हे बघायचं नसतं, कारण जेव्हा निवडणुका लागतात, रिझल्ट लागतात, तेव्हा तेजस डाके हारला, परीक्षित हारला किंवा आणखी मनोज दादा हारला कोणी पाहत नाही. हारतोय तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हारतोय. त्याच्या वेळेला त्यासाठी आपण आता उरण नगर परिषद असतील, पंचायत समिती असतील, झेडपी असेल, आपण जर एक मनाने एकत्र येऊन जर निवडणुका लढवल्या तरच आपण खरोखर यशस्वी होऊ शकतो. आपण जर एकामेकाबद्दल मनामध्ये जर भेदभाव ठेवला तर आपण सक्सेस होऊ शकत नाहीत. आपण एकत्र यावं, आपली मन जुलावी, जे काही मागच्या पुढे काही गोष्टी घडल्या असतील त्या विसरून आपण पक्षासाठी, आपल्या पार्टीसाठी एकत्र येऊन काम करणं खूप गरजेचं आहे. मला वाटलं यासाठी काहीतरी आपण छोटंसं आयोजन करणं गरजेचं आहे, कारण जेव्हा आपण एकत्र अन्न बोला, काही बोला, नाश्ता, पण जेव्हा एकत्र करतो तेव्हा आपण एकमेकात संमिश्र होऊन जातो. आपण एकामेकाच्या सोबत जेव्हा जेवण करतो, एकाच्या ताटात जेवण करतो, तेव्हा आपली मनातली जी धारणा असते, मनधरणी, विचारसरणी असते, ती बदलून जातोय. राष्ट्रवादीमध्ये खूप चांगल्या स्वभावाचे कार्यकर्ते आहेत. परीक्षित दादा असेल, मनोज दादा असेल, मच्छिंद्र दादा आहे, अनेक कार्यकर्त्यांपैकी संतोष भाऊ आहेत, खूप छान लोक आहेत. पण तुम्हाला मी सांगतो, दुनिया आहात तुम्ही, 100% तुम्ही आमच्यासाठी सिनियर आहात आणि आम्ही प्रोटोकॉल मानणारी माणसं आहोत. आपण स्वतःला एवढं पॉवरफुल केलं पाहिजे ना की कुठलाही पक्ष, कुठलीही निवडणूक आली की प्रत्येक पक्ष आपल्या घराजवळ आला पाहिजे, आपल्या घरात बसला पाहिजे, की परीक्षित दादा किंवा तेजस डाके आम्हाला तुमच्यासोबत युती करायची आहे. यासाठी आपल्याला पक्ष वाढवणं, पक्ष संघटना मोठी करणं गरजेचं आहे. आपण जर फक्त प्रायव्हेट लिमिटेड बनवलं तर आपल्याला कोणी विचारणार नाही, कोणी दुमानणार नाही. आपल्याला हा लिमिटेड करायचा आहे. उरणमध्ये आपण बऱ्याच वर्षापासून पाहतोय साहेब, जवळपास मी लहान म्हणजे जवळपास अकले चालू तेव्हापासून पाहतोय, राष्ट्रवादीचं काम बाकीच्या तालुक्यात खूप मोठं आहे. उरणमध्ये आम्ही वाढतच नाही. याला दोष इतरांना देऊन फायदा नाही, याला दोष आपणच आहोत, कारण आपण त्यासाठी कधी मोठं मन केलंच नाही. एखाद्या जर राजाचा राजा जर व्हायचा असेल, एखाद्या राजाचा राजा जर व्हायचा असेल तर आपल्यासोबत सेनापती, वजीर असणं गरजेचं आहे. आपण एकटा जर राजा होऊन गेलो तर आपली कधी शिकार होऊ शकतोय. त्यासाठी आपण पक्ष वाढवणं गरजेचं आहे. राहिला प्रश्न पदांचा, पद येतात जातात, आपण काय काम करतो, आपण पक्ष संघटनेसाठी काय मदत करतो, काय परिश्रम घेतो, हे खूप महत्वाचे असतात. आपल्याला कुठलं पद मिळालंय, काय आपल्याकडे पद आहे त्याच्याशी नसतोय, आपण पक्षासाठी काय काम करतोय, आपण पक्ष वाढी, संघटना वाढीसाठी आपण काय काम करतो, हे खूप महत्वाचं आहे. मी राष्ट्रवादीच्या सर्व जुन्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना विनंती करतो, आम्ही पदासाठी किंवा आम्हाला सन्मान मिळावा, मान मिळावा यासाठी आलो नाहीत. आम्हाला वाटतोय आम्ही ज्या पक्षात आलो तो पक्ष आमचा तालुक्यामध्ये 1 नंबरला यावा. ज्या दिवशी आपण हे काम मेहनतीने, परिश्रमाने करून बालदी साहेब, परीक्षित दादा तुमच्या घरी येतील की परीक्षित दादा बोला तुम्हाला किती सीट पाहिजेत आणि आम्हाला किती तुम्ही सीट देणार, पण त्यासाठी आपण सर्वांनी मेहनत करणं गरजेचे आहे. कार्यक्रमादरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पनवेल तालुका उपाध्यक्ष विठ्ठल मुंगाजी आणि समर्थक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचे स्वागत सुधाकर घारे यांच्या हस्ते करण्यात आलं. या समन्वय बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मनोज भगत, कोकण प्रदेश संघटक रुपेश पाटील, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष अशोक भोपतराव, जिल्हा सरचिटणीस तेजस डाकी, उरण शहर अध्यक्ष परीक्षित ठाकूर, महिला आघाडी पनवेल जिल्हाध्यक्ष चव्हाण मॅडम, जिल्हा सचिव चंचला बनकर, अश्विनी भोसले, रेखाताई दांडेकर, विद्यानंद घरत, संतोष ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उरण पनवेल विभागात पुन्हा एकदा आपले संघटनात्मक बळ दाखवले असून आगामी निवडणुकांसाठी पक्ष सज्ज असल्याचे स्पष्ट झाले. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.